नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। डॉक्टर प्रवीण महाजन यांनी मागील 33 वर्षांपासून जलजागृती अभियानाचा विडा उचलला आहे। जलक्षेत्रातील 32 वर्षाच्या त्यांचा अनुभव ते सातत्याने नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहेत। गृहिणींसोबत शालेय विद्यार्थ्यांना जल महत्त्व कळावं यासाठी चित्रकला स्पर्धा, नाट्य स्पर्धा, कुकरी स्पर्धेचं त्यांनी कित्येकदा आयोजन केलं। त्यामुळे यंदा हाच विषय घेऊन त्यांनी रामनगर चौकात राम मंदिरच्या प्रांगणात जलजागृती प्रदर्शनीचं आयोजन केलं आहे। या जलजागृती प्रदर्शनीतून जनतेचं प्रबोधन करून पाण्याचा गैरवापर कसा टाळावा याबाबत त्यांनी चित्रांची प्रदर्शनी भरली आहे। या प्रदर्शनीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज नागपूर। सध्या उन्हाळा चालू आहे आणि पाण्याच्या बाबतीत सर्वकडे आज जर कुठले चॅनल ओपन केलं किंवा कुठलेही न्यूजपेपर ओपन केला तर ठळक बातमी दिसते, पाण्याची कमतरता, टँकरनी पाणी पुरवठा, धरणातलं पाणी संपलं आहे, बाष्पीभवनाने पाणी कमी होत आहे। आणि या सगळ्या परिस्थितीत दिवसेंदिवस पाण्याचा जो काही साठा कमी होतो आहे आणि उन्हाळा जसजसा वाढत जाईल तसतशी पाण्याची मागणी वाढत जाते आणि अशा काळामध्ये पाणी जपून वापरावं आणि पाण्याच्या वापरावर थोडंफार तरी नियंत्रण आलं तर ही एक खारीचा वाटा म्हणून ही प्रदर्शनी आपण लावलेली आहे। या प्रदर्शनीत आपण पाहू शकतात 41-42 चित्राद्वारे हे मोठे मोठे चित्र आहे, कार्टूनमुळे दिलेलं आहे। याच्यात म्हटलेलं आहे किचनमध्ये नळाला 24 तास पाणी, 24 तास पाण्यात फक्त ताट वाटी धुणी। म्हणजे या चित्रात हा धो पाण्याचा नळ चालू आहे आणि एक ताट वाटी फक्त ती मावशी ताई धुते। म्हणजे जर हे केलं आपण तर किती पाण्याची बचत होते हा तिथे दिलेला समोर आहे। घराबाहेर पाण्याची बचत, घरात पाण्याची बचत, कपडे धुताना पाण्याची बचत, स्वयंपाकघरात पाण्याची बचत। आता स्वयंपाकघरात पाण्याची बचत आहे म्हणजे ह्या टिप्स दिलेल्या आहे आपण। म्हणजे या टिप्समध्ये आणि या टिप्समध्ये जो काही विषय आहे तो लोकांना समजावून सांगण्याचा आपला प्रयत्न आहे। आज जवळपास 3000 डॅम महाराष्ट्रात आहे, पण 48,000 दलगमी पाणी आपल्या महाराष्ट्रात आहे। आज या 3000 डॅमद्वारे फक्त 13,000 दलगमी पाणी आपल्याला आहे। याचा अर्थ पाणी किती कमी झालं हे पहा। आणि शेवटी उन्हाळ्यात जे पाणी लागणार ते पाणी आणायचं कुठून, कारण पाणी काही कारखान्यात बनवता येत नाही। ते पाणी तुम्हाला तुमच्या डॅममध्ये साठवून, विहिरीत साठवून, तलावात साठवून नंतर उन्हाळ्यात वापरायला लागते। आणि हे साठवणूक जर आपण केली नाही तर येत्या उन्हाळ्यात अनेकांच्या डोळ्याला पाणी राहील, प्यायला पाणी राहणार नाही। म्हणून आपण असं म्हटलेलं आहे, म्हणजे इथे समृद्धी सलीला दिना ही जलदेवता आहे। या जलदेवतेमध्ये नेहमीच आम्ही पाण्याची उपासना करतो। जसं डोळ्यातून पाणी येतं तसंच पाणी नळातून येण्यासाठी काळजी घ्या असा संदेश आहे। काल काय होतं, आज काय आणि उद्या काय, असा अनेक चित्राद्वारे अनेक गोष्टी आम्ही समाजापुढे मांडल्या आहे। लहानांपासून तर मोठ्यापर्यंत त्याबाबत लोक येत आहेत, जातात, पाहतात आणि त्यातून काही ना काही बोध होईल। खारीचा शेवटी हा वाटा आहे माझा आणि आम्ही भारतीय जलसंसाधन संस्थेतर्फे हे कार्य करत असतो। अल नियोचा जो विषय आहे तो शेवटी तुमच्या म्हणजे तुम्ही तुमच्या संसाधनाचा कसा दुरुपयोग केला आणि त्याच्यामुळे हे ऋतुचक्र बदललेलं आहे। आता पहा ना तुम्ही, पहिले झाडं किती होते, सिमेंटच्या रस्त्याने जाताना दोन्ही साईडला पाणी मुरत होतं, तुमच्या घराच्या अंगणामध्ये सारवलेलं घर असायचं, पाणी तिथं मुरत होतं, प्रत्येक ठिकाणी पाणी मुरण्याची प्रक्रिया होती। आणि मुख्य म्हणजे पाऊस हा जवळपास 3 महिने पाऊस पडत होता। आज हा पाऊस 40-42 दिवस पडतो। पाऊस तेवढाच पडतो आहे, पाऊस कमी नाही पडत आहे, पण तो धोधो पडतो आहे। जसा पहिले एखाद्या बैलबंडीनी शेगावच्या गजानन महाराजांच्या यात्रेला जायला 10 दिवस लागायचे, आता तुम्ही समृद्धीने 3 घंट्यात पोचता। तसं पावसाने सुद्धा आपला स्पीड बदललेला आहे, तो येतो, धोधो पडतो आणि वाहून जातो।
कारण पाणी मुरवण्यासाठी ज्या जागा पाहिजे त्या जागा आपल्याकडे नाही आहे, त्याच्यामुळे हा विषय महत्त्वाचा आहे. 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे. सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान. आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे. मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. आमचा पत्ता आहे योग कॉम्प्लेक्स, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर. संपर्क साधा 8605 24 50 80. लँडलाईन नंबर 0712 25 67 74 7.